28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी धक्का देणारी ठरली. राज्याचे उपमुख्यमंत्री, उमदा नेता आणि कार्यकर्त्यांचा लाडका दादा विमान अपघातात गेला. जिथे जन्म घेतला तिथेच प्राणज्योत मालवली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. शेवटी नियतीचा फेरा कुणाला चुकला. नियती किती निष्ठुर असते. जी वेळ पाळण्यासाठी अजितदादा आयुष्यभर धडपडले, त्याच वेळेने त्यांचा घात केला. जे घड्याळ त्यांची ओळख होती, त्या घड्याळानेच त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. अजितदादाच्या निधनाने महाराष्ट्राचं, बारामतीचं फार मोठं, कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय. काका शरद पवार यांच्या पावलांवर पाऊल ठेवून राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1991 मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. पण त्यांचं मन राजकारणात तेव्हा रमलं जेव्हा ते बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले. अर्थमंत्री, नियोजन, जलसंपदा मंत्री, ऊर्जा मंत्री अशा सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या. आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे ते एकमेव मंत्री आहेत. तब्बल 6 वेळा अजितदादांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, पण मुख्यमंत्र्याच्या खुर्चीने त्यांना सतत हुलकावणी दिली. किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने की कोशिश में लग जाती है, असं म्हणतात. पण अजितदादांच्या बाबतीत मात्र नियतीने हे खोटं ठरवलं. काही स्वप्न अशी असतात ज्याच्यासाठी माणूस आयुष्य झोकून देतो, पण नियती त्यांना पूर्ण होऊ देत नाही. अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतच्या स्वप्नाबद्दलही काहीसं असंच घडलंय. बारामतीच्या मातीत वाढलेला एक नेता, सत्ता नव्हे तर निर्णय क्षमता ज्याच्या चेहऱ्यावर दिसायची. राजकारण त्याच्यासाठी केवळ एक पद नव्हतं, तर जबाबदारी होती. ते 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. 6 वेळा सत्ता त्यांच्या अगदी जवळ होती, पण प्रत्येक वेळी मुख्यमंत्रीपद फक्त एक पाऊल दूर राहिलं. इतक्या वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहणं हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. त्यांची एकच इच्छा होती, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची. त्यांच्या प्रत्येक निर्णयात ती इच्छा दिसायची. पण आयुष्य सगळ्याच कथा आपल्या मर्जीने लिहू देत नाही. एक क्षण, एक अपघात आणि महाराष्ट्राने एक लढवय्या प्रभावी नेता गमावला. अजित पवार गेले आणि त्यांच्यासोबत ते स्वप्नही थांबलं. आता मी निरोप घेतो, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. कदाचित ते मुख्यमंत्री झाले नाहीत, पण त्यांनी मुख्यमंत्रीसारखी निर्णय क्षमता दाखवली. कदाचित खुर्ची मिळाली नाही, पण सत्ता कशी हाताळायची हे त्यांनी दाखवून दिलं. हजारो कार्यकर्त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण करणाऱ्या अजित पवारांची मुख्यमंत्री बनण्याची शेवटची इच्छा मात्र अपूर्ण राहिली. पण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं अस्तित्व कधीही अपूर्ण राहणार नाही.